हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी अरुण तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या डेली ब्लॉग मध्ये आपण जाणार आहे पोलीस या ठिकाणी आपल्या गाडीला HSRP नंबर प्लेट बसवायला। तुम्ही पण तुमच्या गाडीला HSRP नंबर प्लेट बसवले का नाही बसवले कमेंट करून नक्की सांगा। HSRP नंबर प्लेट बसवण्याचे फायदे असे आहेत, एक तर चोरीपासून गाडीचं आपल्या संरक्षण आहे, कारण ही प्लेट चोरीला गेली किंवा बदलल्यास लगेच लक्षात येते। त्याच्यामध्ये युनिक कोड व ट्रॅकिंग सिस्टम आहे की जेणेकरून प्रत्येक गाडीला आपल्या एक आयडेंटिफिकेशन नंबर येतो जो वाहनाशी कायमचा जोडलेला आहे, त्यामुळे गाडीची कोणाच्या नावावर लगेच कळते। महत्वाचा मुद्दा हे टेम्पर प्रूफ आहे रिबिट्स, ज्याच्यामध्ये प्लेट बसवताना नट बोल्ट न बसवता रिबिट्स बसवलेले आहेत की जेणेकरून कोणालाही सहजासहजी ते काढता बसवता येणार नाही। त्याचा अजून एक फायदा असा आहे, राष्ट्रीय स्तरावर डेटा सुसंगत। सर्व राज्यामध्ये एकसारखे नंबर प्लेट जारी केलेत, त्याच्यामुळे आरटीओ आणि पोलीस विभागासाठी ट्रॅकिंगसाठी सोपी ओळख आहे। ह्या गोष्टी महत्वाच्या असूनच ह्याची मुदत संपल्यानंतर जर तुम्ही बसवले नसेल तर महत्वाचं म्हणजे तुम्हाला 5,000 रुपयापर्यंत ट्रॅफिक पोलीस दंड करू शकतात। त्यामुळे आपण हे गडबड करून म्हटलं बसवूनच घेऊया, कारण 600 रुपयाच्या बदले 5,000 रुपये दंड का भरा। म्हणून आपण आता पोहोचलोय पोलीस शहरात। आपण याच्या अगोदरच ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं होतं। माझं आपल्याला आजची तारीख अपॉइंटमेंट मिळालेली आहे फिटिंगसाठी। पोलीस मध्ये मेन रोड कराड तासगाव रोडलाच शिवश्रद्धा बाजार आहे, त्याच्या समोरच SR मोटर्स म्हणून ऑफिस आहे। इथे पोहोचले आपण आपली गाडी नंबरात लावली, आपल्या पुढे गाड्यांचं अजून फिटिंग चालू होतं आणि आपली गाडी आहे 2015ची पल्सर, त्यामुळे आपण बदलणं आवश्यकच होतं। आमची कन्या सृष्टी नंबर प्लेट हातात घेऊन थांबली होती। आपल्या गाडीच्या फिटिंगला नंबरची वाट बघत आम्ही थांबलो, तर आमच्या पुढची स्कूटीची फिटिंग चालू होतं। हे झालं की आता आपल्या गाडीचा नंबर येणार आहे आणि आला एकदा आपल्या गाडीचा नंबर। आता आपल्या गाडीची नंबर प्लेट बसवायला चालू आहे। तुम्ही बघू शकताय प्लेट फिटिंग साठी आता नट बोल्टचा वापर होत नाही, तर रिबिट्सचा वापर आहे की जेणेकरून टेम्परिंग होणार नाही। जुने प्लेट आता नट बोल्ट वाली होती, तर प्लेट्स काढून घेतल्या गेल्या। या ठिकाणी नवीन प्लेट आता बसवले, हे बघा हे रिबिट्स आहे, रिबिट्स फिटिंग होत आहे। त्याच्यानंतर आपल्या गाडीच्या पूर्ण गाडीचे नवीन नंबर प्लेटचे फोटो, चेसिस नंबर, इंजिन नंबर अपलोड करतात। त्यानंतर काम झाल्यानंतर आता महत्वाचं काम होतं आपलं, पोलीस मध्ये आलोय आणि नाश्ता करायला हॉटेल मध्ये बनला गेलो नाही असं होतच नाही। आमच्या सगळ्यांचं आवडीचं नाश्त्याचं ठिकाण किंवा जेवणाचं ठिकाण म्हणजे हॉटेलमध्ये पण, हे मीनाक्षी टाकीच्या जवळच आहे तळघरामध्ये। या ठिकाणी तुम्हाला फॅमिली रेस्टॉरंट आहे, अनलिमिटेड पंजाबी थाळी, अनलिमिटेड नाश्ता, महाराष्ट्रीयन थाळी, पंजाबी चायनीज डिशेस असे भरपूर प्लेट्स अवेलेबल असतात। आतमध्ये गेल्यानंतर हॉटेलचा अँबियन्स तर एकच नंबर आहे। इथे जेवण विभाग, नाश्ता वेगवेगळा आहे। आम्ही ऑर्डर केले होते आमच्या दिदूच्या आवडीचे पावभाजी, त्याच्यामध्ये असा लिंबू पिळायचा, शास्त्र असते हो। लिंबू पिळला परत त्याच्यामध्ये असा पावाचा तुकडा घ्यायचा आणि पूर्ण असा डावीकडे उजवीकडे डावीकडे पूर्ण काढून मग घ्यायचा। त्या दिदीला ट्रेनिंग दिल्यावर आमच्या दिदीने पण सेम तसंच केलं जसं सांगितल्याप्रमाणे। पहिला बाईट घेतला, दिदीला काय आवडलं की दिदीने काय मिनिटातच आमच्या पावभाजी संपवली। त्यानंतर आम्ही नाश्ता करून मग आम्ही चाललो परत घरी आमच्या। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ कसा झाला नक्कीच सांगा। धन्यवाद आणि भेटूया परत आपण पुढच्या अशाच एखाद्या व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत टाटा, बाय बाय, थँक्यू सो मच।